दुपारी सगळ्यांना। तर आता वाजले दुपारचे 3। तर आज आहे ना सकाळची सर्व कामे आवरली आणि दुपारपासूनच व्हिडिओला सुरुवात केली आहे, कारण की आज खूप उशीर झाला होता, व्हिडिओ पण एडिट करायचा होता ना त्यामुळे। तर आता आम्ही चाललोय बाहेर। तर आज किराणा करायचा आहे ना, तर मिस्टर आणि मी आम्ही दोघे पण किराणा करायला चाललो। अंशू झोपलेली दिसते, कारण की तिला आहे ना सकाळची स्कूल असतं, तर तिला सकाळी ना खूप लवकर उठावं लागतं, त्यामुळे तिला आहे ना दुपारी थोडंसं झोपायला लागतं। तर 10-15 दिवस तिला सुट्ट्या होत्या, आता परत तिचं स्कूल चालू झालंय, तर तिला त्यामुळे मग लवकर उठली का मग दुपारी जरा आराम करते। अर्चना मला म्हणती आई बोलत, म्हणलं आईला माव पूर्णपणे विश्वास आहे, खरं सांग बरं तुला विश्वास आहे की नाही माव? नाही। तर आता आम्ही निघालो होतो किराणा करायला आणि रस्त्यामध्येच मम्मीचा कॉल आला की कपड्याच्या शॉपमध्ये येते का, तर मग आता आम्ही तिथे जाणार होतो। आम्ही चाललो होतो आता कपड्याच्या शॉपमध्ये। मम्मी पप्पा ते पण भेटले इथं, चाललो होतो किराण्याला, पण मम्मीचा अचानक कॉल आला, ती बोलली की मग साडी घ्यायची आहे तर मग येता येता तसंच इथं आलो। तर मम्मीने आणि मी भरपूर अशा साड्या बघितली, तर त्यातली ही वर आता टाकलेली ब्लॅक कलरची साडी दिसते ना, तर ब्लॅक नाही तो फोनमध्ये असं दिसतोय, ती ग्रे कलरची साडी आहे, ती आम्ही घेतली होती आणि आता आम्ही निघालो होतो। तर आम्ही निघाल्यानंतर लस्सीच्या दुकानामध्ये गेलो, लस्सी वगैरे घेतली आणि मग तिथून आम्ही किराणा करायला गेलो आणि मम्मी त्यांना आहे ना जरा बाहेर जायचं होतं, तर मम्मीन ते मग तिथून घरी गेले। आम्ही पोचलो होतो आता किराणा दुकानामध्ये। तर आम्ही ना आता एक वस्तू घेत चाललो होतो, तर टूथपेस्टपासूनच सुरुवात होते। तर टूथपेस्ट वगैरे घेतली आणि इकडे सर्व प्रकारच्या डाळी वगैरे लावलेल्या होत्या, तर डाळी वगैरे घेतल्या आणि खाली कोठ्या तुम्हाला ज्या दिसत आहे ना त्या तांदळाच्या आहेत, तर त्यामध्ये सर्व प्रकारचे तांदूळ दिसतात आणि पापड मसाले, खानदेशी मसाला हे सगळं तिथं होतं। तर आम्हाला ज्या ज्या वस्तू पाहिजे होत्या ना त्या आम्ही सर्व घेतल्या। तर ह्या साईडला पूर्ण मसाले लावलेले होते, पनीर मसाला, काजू मसाला आणि ह्या साईडला बिस्किट वगैरे असं पूर्ण सेक्शन वेगवेगळं आहे सिटी फ्रेशमध्ये। तर आम्ही दरवेळेचा किराणा तिथूनच करतो, कारण की छान असतो। तर आता आम्ही घरी आलो होतो। तुला काय आणलंय? असं नाही करायचं अरे का, चला चला पटकन। का बरं काय झालं दर पटकन, चाल पटकन, थांब हळू काय तुम्ही घ्या, छान झालंय ना, थांब देते। तर आत्ताच आम्ही किराणा करून आलोय। तर जर तुम्हाला मगाशी म्हटलं होते ना का किराण्याला चाललोय आम्ही, तर आत्ताचा किराणा करून आणलाय आम्ही। आता एवढा सारा किराणा करून आणलाय आणि मी तुम्हाला दाखवणार आहे का आम्हाला महिन्याच्या काय काय वस्तू लागत्या, त्या सगळ्या मी आणलेल्या आहे। तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे काय काय वस्तू आहे त्या। देवासाठी कपडा आणलाय बघा, दिसायला छान आहे। तर एवढा सगळा किराणा आणलाय आम्ही। तर हा आहे ना चिक्कीचा गुळ आहे आणि हा आहे ना साधा गुळ आहे, तर तो आम्हाला लागतोच घरामध्ये। तर चिक्कीचा गुळ खायला वापरता आणि साधा गुळ काही पण दूध पोळी वगैरे अंशू खातात ना, तर त्यांना लागतात। तर ही नेसलेची कॉफी आहे ना शिवच्या पप्पांना लागतच राहते, कारण की त्यांना कॉफी आवडती। आणि हे शेजवान चटणी ते आहे ना मेयोनीज, हे खास वेदांतसाठी आणलेलं आहे, कारण की वेदांतला आहे ना काय म्हणतं वेदांत तुम्हाला, व्हेज सँडविच खायचे होते वेदांतला खूप दिवसापासून, तर त्याच्यामुळे आणलेलं आहे। आणि शेजवान व्हेज सँडविचची रेसिपी मी तुम्हाला दाखवणारच आहे। कम्फर्ट डाळी, शेंगदाणे, बेसन पीठ हे सगळं व्यवस्थित ठेवून देणार आहे, कारण की डाळी वगैरे ना आम्ही पॅकिंग नाही ठेवती, तर बर्नीमध्ये ओतून ठेवतो, शेंगदाणे पण भाजून वगैरे ठेवतो। तर हे सगळं मी आता खोलून मस्तपैकी बर्नी वगैरे मध्ये भरून मग ठेवणार आहे।
किराणा भरल्यानंतर आहे ना थोडे आम्ही पापड सुकत घालत होतो, आई आणि मी. आणि मी रोज आहे ना तुमचं कमेंट वाचत असते, तर कमेंट खूप छान छान असतात, वाचायला पण खूप छान वाटतात आणि मी रिप्लाय पण देते सर्वांना. तर सगळे व्हिडिओ बघतात, पण काही कोणी कोणी सबस्क्राईब करायला विसरतं. तर सगळ्यांना विनंती आहे का प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर असंच प्रेम आमच्या सगळ्यांवर तुमचं राहू द्या. तर मी आता तयार झाली आहे आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कुठं चालली आहे आता. तर चला पुढे बघायलाच तुम्ही का कुठे चालले मी आता. तर सगळे बच्चे बाटी आमची गाडीमध्ये मस्त बसली होती. तर अंशू बघा, अंशू सगळ्यांना हाय करत होती, शिव पण आणि वेदांत आरुष सगळेजण मस्त गाडीत बसले होते. तुम्हाला प्रश्न पडला होता आम्ही कुठे चाललो, तर आज ताईंचा बर्थडे आहे. तुम्ही सर्वांनी या. मला तर आम्ही सगळे आलोय ताईंच्या बर्थडेला. चला. तर आम्ही आलो होतो मस्त हॉटेल संस्कृतीला, ताईंच्या बर्थडेसाठी प्लॅन केलेला होता. ताई खुश आहे खूप आज. जल्लोषमध्ये बर्थडे एकदम जोरात साजरा होणार आहे. सर्व तयारी केलेली आहे. सर्वांना आम्ही तिथे दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. प्रियंका खूप छान डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही. हो छान आहे छान आहे. हा जावयांचं नाव राहिलंय बरं का, जावयांनी पण केलंय. तर बड्डेची सगळी अरेंजमेंट आहे ना सौरभ, साक्षी, प्रियंका आणि प्रियंकाचे मिस्टर यांनी छान बड्डेची अरेंजमेंट केली होती आणि खूप छान बड्डे झाला ताईंचा. तर डेकोरेशन पण खूप छान होतं. तर खूपच सुंदर, म्हणजे ताई खूप इमोशनल पण झाल्या होत्या. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. चालेल काय काय तू हो बोलून घ्या पहिलं. माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच गोड आयुष्यभर राहू. गोड आहे रे, अति गोड आहे. फोटो फोटो एक मामी तुमचा पण होऊन जाऊ दे पहिले. नॉर्मल द्या ना, तुम्हाला नॉर्मल जेवायचं आहे. बर्थडेच्या दिवशी केक नाही जात. इतर वेळ वाटतो कधी खाऊ. पहिल्यांदा असा बर्थडे झालेला आहे मला, त्याच्यामुळं मला असं थोडंसं बड्डेच्या दिवशी रडती मी त्याला आमचा फोटो छान इकडे बघा. नंतर नाही, लगेच ओपन करायचं असतं. आम्हाला पण बघायचंय प्रियंका. त्याला
गुरु आहे आणि हे माझं गिफ्ट लागतात. प्रियांकाने खूप सुंदर मला दिलेलं आहे आणि माझं आता माझ्या पैशात आठवण तिची आणि माझी. खूप छान आहे, खूप छान आहे, मस्त प्रियांका. अशा गिफ्टच्या आयडिया आम्हाला पण देत जा नवीन नवीन. तर हे आहे सौरभ आणि साक्षी, ताईंचा मुलगा आणि सुनबाई. बड्डे झाल्यानंतर आहे ना सर्वजण जेवण करायला बसली होती. तर गप्पा पण मारत होते सगळेजण. हॉटेलमधून बाहेर निघताच मला आहे ना दाजी भेटले होते. तर हे ना माझ्या मावशीच्या मुलीचे मिस्टर आहेत. तर मला बहीण नाही सख्खी. काय घातलंय हे सगळं, एवढे गाडीवर फुगे. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.